देशविदेशमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती देशातून। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय सिक्कीम दौऱ्यावर आहेत। सिक्कीम राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ते कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। मात्र हा दौरा अनेक अर्थांनी वेगळा ठरला। पंतप्रधानांच्या सिक्कीम दौऱ्यातील काही क्षणचित्र या रिपोर्टमधून। पंतप्रधान मोदी सिक्कीममध्ये। शानदार रोड शो, दिमाखदार स्वागत। मुलामुलींचं फुटबॉलचा आनंद। पंतप्रधान मोदींचं एक वेगळं रूप आज देशाला पाहायला मिळालं। एरवी राजकारणाच्या मैदानात फटकेबाजी करणाऱ्या मोदींनी खेळाच्या मैदानात चक्क गोल केला। पश्चिम बंगालच्या प्रचारातून मोकळं झाल्यानंतर मोदी रमले ते तरुण तरुणींसह गंगटोकच्या मैदानात। इथल्या मुलांसह फुटबॉल खेळण्याचा आनंद त्यांनी लुटला। अगदी गोल मारून त्यांनी मुलांना हायफाय सुद्धा दिला। पंतप्रधान मोदी हे 2 दिवसाच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत। सोमवारी त्यांचं सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये आगमन झालं। सिक्कीममध्ये फुटबॉल खेळ नव्हे तर संस्कृती मानली जाते। ईशान्य भारतात फुटबॉलची मोठी क्रेज आहे। भारतीय संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुटियाचा जन्म सिक्कीममधला। त्याला सिक्कीम स्नायपर म्हणून ओळखलं जायचं। राज्यात अनेक स्थानिक फुटबॉल क्लब आहेत। सिक्कीम गोल्ड कप ही एक महत्त्वाची स्पर्धा 1979 पासून सुरू झाली। सिक्कीमवासियांचा श्वास असलेला खेळ खेळून पंतप्रधानांनी सिक्कीमवासियांची मनं जिंकली। सिक्कीमच्या 50व्या राज्यत्व दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान सिक्कीममध्ये दाखल झाले ते सोमवारी। यावेळी त्यांचं जोरदार स्वागत झालं। लिबिंग लष्करी हेलिपॅडवर उतरल्यानंतर पंतप्रधानांचं सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी स्वागत केलं। त्यानंतर हेलिपॅडपासून लोकभवनापर्यंत रोड शो आयोजित करण्यात आला होता। यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो नागरिकांनी मोदींच्या स्वागतासाठी गर्दी केली होती। यावेळी मोदींनी पारंपरिक लेप्चा कोट परिधान केला होता। रोड शोच्या दरम्यान पंतप्रधानांनी सिक्कीमच्या नागरिकांशी संवादही साधला। त्यांच्याकडून लहान सहान भेटवस्तू सुद्धा स्वीकारल्या। यावेळी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। We are very much excited and we hope that he will be blessing us tomorrow also. दरम्यान सिक्कीममध्ये झालेल्या स्वागतानं आपण भारावून गेल्याचं पंतप्रधान म्हणाले। साथियों, कल शाम को जो रोड शो हुआ, मैं उसे भी अब तक भूल नहीं पाया हूं और शायद कभी नहीं भूल पाऊंगा। हाथों में हमारा प्यारा तिरंगा, लगातार भारत माता का जयकारा और वंदे मातरम का उद्घोष, पूरा वातावरण एक भारत श्रेष्ठ भारत की तस्वीरों से रंगा हुआ था। गंजू लामा द्वार से लोक भवन के रास्ते तक जिस तरह सिक्किम के मेरे भाई बहन अपना प्यार देने उमड़े, जिस तरह सभी जातीय समुदायों ने स्वागत किया। 16 मे 1975 रोजी सिक्कीमचा स्थापना दिवस। इथे पूर्वी नामग्याल घराण्याची सत्ता होती। 1950 मध्ये भारत सिक्कीम शांतता करार झाला। 1950 ते 75 पर्यंत सिक्कीम भारताचं संरक्षित राज्य होतं। सिक्कीमची सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाची जबाबदारी भारतावर होती। 1 ऑक्टोबर 1967 रोजी चीनच्या सैन्यानं नथुला मार्गे सिक्कीममध्ये घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न केला। 14 एप्रिल 1975 ला सिक्कीममध्ये भारतात सामील होण्याच्या बाजूनं 97.5% मतदान झालं।
36व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीम भारताचं 22वं राज्य झालं. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने हे दुसरं सगळ्यात लहान राज्य. तर गंगटोक ही सिक्कीमची राजधानी. 2003 मध्ये सेंद्रिय शेतीचा अवलंब करणारं जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य ठरलं. यात सेंद्रिय शेतीच्या प्रयोगावरून पंतप्रधानांनी सिक्कीमचं कौतुकही केलं. साथियों, ऑर्गेनिक और प्राकृतिक खेती का सिक्किम का मॉडल ये पूरे देश के लिए एक प्रेरणा है. सिक्किम की लाइफस्टाइल, सिक्किम के संकल्प आज ये देश के विजन का हिस्सा बन चुके हैं. यहां प्राकृतिक खेती को बढ़ावा देने अब ऑर्गेनिक प्रोसेसिंग प्लांट भी शुरू किए गए हैं. इससे किसानों को बाजार से सीधा जुड़ने का मौका मिल रहा है. साथियों, सिक्किम की आर्थिक प्रगति में एक बहुत बड़ी भूमिका यहां के सेल्फ हेल्प ग्रुप और इन महिलाओं की भी है. इन सेल्फ हेल्प ग्रुप के प्रोडक्ट बड़े बाजारों तक पहुंचे, डिजिटल इंडिया इसमें एक बड़ी भूमिका निभा रहा है. पंतप्रधान मोदी सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी झालेच. शिवाय त्यांनी सिक्कीमला 4,000 कोटी रुपयांच्या पेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची भेट दिली. यात पायाभूत सोयीसुविधा, आरोग्य, कृषी, शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या प्रकल्पांचा समावेश आहे. नामची आणि गंगटोकला जोडणाऱ्या तिस्ता नदीवरील 2 दुहेरी लेन स्टील कमान पुलाची पायाभरणी यावेळी करण्यात आली. 160 शाळांमध्ये IT पायाभूत सोयीसुविधा, नामची आणि देओराली इथे 100 आणि 30 खाटांच्या रुग्णालयाचा प्रकल्प, गंगटोक इथे अत्याधुनिक स्वर्णजयंती मैत्री मंजरी पार्क आर्किडोरियमला भेट, किचुदुमरा मार्गे बीरधंग नामची रस्त्याचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण, गंगटोकमध्ये विश्वासार्ह वीज पुरवठ्यासाठी ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचं बळकटीकरण, गंगटोक इथे अत्याधुनिक आर्किडेरियम आणि सिक्कीम इफ्को प्रक्रिया प्रकल्पाचं उद्घाटन या सगळ्या गोष्टी या दौऱ्यादरम्यान पार पडल्या. साथियों, आज जिन प्रोजेक्ट्स का लोकार्पण और शिलान्यास हुआ है, उनमें हेल्थ सेक्टर से जुड़े कई बड़े काम भी शामिल है. एक समय था जब सिक्किम और नॉर्थ ईस्ट को कांग्रेस की सरकारों ने पूरी तरह नजरअंदाज कर रखा था. यहां स्वास्थ्य सेवाएं बहुत सीमित होती थी. इस कारण से टूरिस्ट भी यहां आने में संकोच करते थे. लेकिन आज वो चुनौती भी खत्म हो रही है. आज सिक्किम में करीब 200 आयुष्मान आरोग्य मंदिर काम कर रहे हैं. आज यहां 4 डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हैं, टेरिटरी केयर हॉस्पिटल, वेलनेस सेंटर्स हैं. यहां आयुष सुविधाओं का भी हजारों लोग लाभ ले रहे हैं. ड्रेजोंग नामग्याल सोवा रिगपा हॉस्पिटल के लोकार्पण के बाद सिक्किम के हेल्थ केयर सिस्टम को और बूस्ट मिलेगा. 16 मे 2026 रोजी सिक्कीमला राज्य म्हणून 50 वर्ष पूर्ण झाली होती आणि आज 50व्या स्थापना दिनाच्या समारंभाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअली उपस्थित राहिले होते. मंगळवारी वर्षभर चाललेल्या या संपूर्ण कार्यक्रमाचा सांगता समारंभ झाला, ज्यात मोदी प्रत्यक्षरित्या उपस्थित होते. मोदींचा हा दौरा ईशान्य भारताच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा तर मानला जातो, तसेच भारताच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीचा एक महत्त्वाचा भाग देखील मानला जातो आणि याच दृष्टीनं विविध प्रकल्पाचं उद्घाटन देखील या दौऱ्यादरम्यान झालं. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.